लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या बिळवसगावच्या जलमंदी श्री सातेरी देवीचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात शनिवारी संपन्न झाला। गाभाऱ्यात फुलांची लक्षवेधी आरास होती। असंख्य भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं। तत्पूर्वी सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला। दोन्ही सत्रात देवालय परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला होता। सकाळी पाऊस बरसत असताना सुद्धा पावसाची तमा न बाळगता भाविकांनी उत्साहात देवीचं दर्शन घेतलं। दुपारनंतर भाविकांचा ओघ वाढत होता। दरवर्षी दर्शन रांग देवालयाबाहेरच्या रस्त्यावर गेल्यानं भाविकांना गैरसोय होऊ नये यासाठी यावर्षी एक दर्शन रांग देवालयाच्या मागच्या बाजूनं नियोजित केली होती। भाविकांना याचा चांगला फायदा झाला। उत्सवानिमित्त देवीला वस्त्रालंकारांनी आणि मुखवटा घालून सजवण्यात आलं होतं। कोकणातलं एकमेव जलमंदिर असा लौकिक असणाऱ्या या देवालयातील देवीचं सजलेलं रूप पाहून भाविक धन्य झाले। भाविकांना देवीचं दर्शन कमीत कमी वेळेत व्हावं यासाठी रांग व्यवस्थेचे नियोजन करण्यात आलं होतं। देवालयाच्या सभामंडपाबाहेर रांगेचं व्यवस्थापन केल्यानं सभामंडपामध्ये भाविकांची गर्दी झाली नाही। ओट्या भरण्यासाठी महिलांची तसंच माहेरवाशिण्यांची उपस्थिती लक्षणीय होती। गैरप्रकार होऊ नये म्हणून मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे पोलीस अंमलदार संजय हुंबे, कॉन्स्टेबल तुषार वाघाटे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। तसंच पोलीस वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहतूक सुरळीत होण्यासाठी कार्यरत होते। एसटी महामंडळाच्या वतीनं मसुरे येथून यात्रा स्पेशल गाड्या ठेवल्यानं भाविकांची चांगली सोय झाली। देवालय परिसरात प्रशस्त अशा पार्किंगची व्यवस्था केल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला नाही। वाहतूक सुरळीत राहावी यासाठी स्वयंसेवक कार्यरत होते। वीज वितरण कंपनीच्या वतीनं वीज पुरवठा अखंड राहावा यासाठी कर्मचारी तैनात होते। तालुका विधी समितीच्या वतीनं जनजागृती करण्यात आली। प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे, उपकेंद्र बिळवस, डॉक्टर वीणा मेहेंदळे आणि आरोग्य कर्मचारी यांनी वैद्यकीय सेवा दिली। बिळवस ग्रामपंचायतीच्या वतीनं भाविकांना सेवा सुविधा पुरवण्यात आल्या। यात्रोत्सव विशेषांकाचं प्रकाशन देवस्थान अध्यक्ष भाई सावंत, विश्वस्त संतोष पालव, मसुरे माजी सरपंच सौ लक्ष्मी पेडणेकर, सदाशिव पालव, आबा पालव, विश्वनाथ पालव, राम पालव, गुरुनाथ पालव, राम लक्ष्मण पालव, भावेश पालव यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। यात्रोत्सवात असंख्य भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं। सायंकाळी उशिरा यात्रोत्सवाची सांगता झाली। श्री सातेरी देवालय ट्रस्ट आणि बिळवस ग्रामस्थांच्या वतीनं यात्रेचं चोख नियोजन केल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केलं। आई सातेरी मातेच्या दर्शनासाठी गोवा, महाराष्ट्र, देशी विदेशीतून भाविक भक्तगण येत असतात आणि प्रत्येक भाविक भक्तांची इच्छा ही आई सातेरीच्या चरणी नतमस्तक होऊन पूर्ण होत असते। आई सातेरी मातेचा आशीर्वाद प्रत्येक भाविकांना मिळावा, रांगेचं नियोजन हे आम्ही ग्रामस्थ करीत असतो। गेल्या अनेक वर्षापासून ही ताटाची जी महाप्रसादाची ताटाची जी परंपरा आहे ती वर्षातून आमच्या मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी जसे भाविक येतात तसे आमची जी बनवलेली महाप्रसादाची ताट आहे ती वर्षातून एकदा मंदिरात आम्ही आणतो आणि देवीचरणी तो नैवेद्य अर्पण करतो। आता ही ताटं आम्ही अर्पण केल्यानंतर हा जो महाप्रसाद आहे तो संध्याकाळी आम्ही ते सर्वांना देणार आहोत। बरेच वर्ष जत्रेचा कार्यक्रम होतो। यावर्षी पण जत्रेचा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात पार पाडला जातोय। बिळवस ग्रामस्थ या जत्रोत्सवासाठी खूप अथक प्रयत्न करत आहेत, कारण ही जत्रा पावसात असते। पावसात असल्यामुळे नियोजन करण्याचा एक मोठा आव्हान ग्रामस्थांसमोर असतं। तरी बिळवस ग्रामस्थ, मुंबई ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम उत्सव साजरा केला जातो। YouTube लाईव्ह वाल्यांचे पण खूप खूप आभार, कारण ह्या मागील 4-5 वर्षात YouTube ने आमच्या या जत्रोत्सवाला खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे जत्रेमध्ये पण वाढ झालेली आहे। आणि दरवर्षी आम्ही जत्रेच्या नियोजनामध्ये जेवढ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने नियोजन करता येईल त्या पद्धतीने आम्ही ग्रामस्थ मिळून करत आहोत। तरी सर्व भाविक आणि भक्तगणांचे आई सातेरीच्या चरणी नतमस्तक होऊन हार्दिक स्वागत। अशीच जत्रा उत्सव वर्षानुवर्ष वाढत राहू दे अशी आई सातेरी चरणी मी प्रार्थना करतो।